हाय फ्रेंड्स, कसे आहात? चला पाहूया एक गणित की एका संख्येला 16ने गुणण्याच्या ऐवजी त्या संख्येला 10ने जर गुणले तर गुणाकार हा 30ने कमी होतो. तर ती संख्या कोणती आहे? ही इथे ऑप्शन दिलेले आहे. त्या ऑप्शनपैकी आपल्याला ती संख्या ओळखायची आहे. पहा, आपण काय करायचं अशा वेळात, पहिलं ऑप्शन उचलून पहा आणि 16 की 96 होतात, 96, आणि 10 6 60 होतात. म्हणजे यामध्ये 30च्या अंतराचा काहीही संबंध येत नाही. पहिलं आपल्या काही कामाचं नाही आहे. दुसरा पाहूया, 5 गुणाकारामध्ये 16, 16 पंच 80 होतात. 5 गुणाकारामध्ये 10, म्हणजे 5 या संख्येला जर 10ने गुणलं तर उत्तर येतं 50, आणि 5च्या संख्येला 16ने गुणलं तर उत्तर येतं 80, आणि ह्या दोघांमधील फरक काढूया तर तो येतो 30चा. म्हणजे प्रश्नामध्ये होतं की 10ने जर गुणलं, त्या संख्येला जर 10ने गुणलं तर गुणाकार हा 30ने कमी होतो, कमी. मग पहा, इथे खरोखरच आहे, तो गुणाकार हा 30ने कमी आला जर 10ने गुणलं तर. अशा प्रकारे दोघांमधला फरक आपल्याला कळलेला आहे. असे उत्तर करून पाहायचे असतात. ठीक आहे ना, सोपं आहे, फार काय अवघड नाही. परंतु वेळ जास्त जाऊ नये म्हणून असे गणित तुमच्या तोंडाखालून जाणे, हाताखालून जाणे फार गरजेचे असतात, कारण तुम्हाला काहीतरी वेगळं बनायचं आहे. ठीक आहे ना, मोठं ध्येय ठेवा. धन्यवाद. ठेवतो मी आता. पुढचं गणित बघूया लागलीच.